नमस्कार. मी आज अंड्याची आमटी बनवते. ते तुम्हाला दाखवणार. पहिले अंडी धुवून घेतली आहे. आता मी गॅस पेटवते आणि ही उकडायला ठेवते. असं गॅस पेटवायचा, त्याच्यात अंडी उकडत ठेवली की नंतर त्याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे लवकर अंडी शिजतात चांगले. बघा, मी 2 चमचे मीठ टाकलंय. मीठ टाकून घेतलं आणि आता मी ते झाकून ठेवणार आहे आणि त्याची तयारी करायला घेणार आहे. कशी काय बनवतात ते मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. जास्त नाही ठेवणार, जरा त्याला हे ठेवणार आहे राहायला जागा, नाही तर ते ओतून जाईल ना पाणी उकळून. त्यासाठी हे मी एक नारळ घेतलंय, 1 टीस्पून आलं, हे 7-8 लसणाची पाकळ्या आणि हे 3 कांदे, 2 आमटीसाठी, 1 फोडणीसाठी असे घेतलेले आहे. हा कांदा मी आता भाजायला घेतलाय. कांदा, आलं आणि लसूण एकत्र इथे मी भाजायला घेतली आहे. हे भाजून चांगलं झाल्यानंतर खोबरं मी घालणार आहे. भाजायला घेतलंय त्याला आता हे तेल घालावं लागतं. कांदा मग चांगला भाजून येतो. हा बघा, आता छान त्याचा परतून घ्यायचा. नंतर मरून कलरवर आला ना लालसर की मग त्याच्यात खोबरं टाकायचं. आता हा बघा, कांदा चांगला भाजून आलाय, छान झालेला आहे मरून कलरवर. आता मी त्याच्यात खोबरं टाकून सगळं भाजून घेणार आहे एकत्र करून. हे आता बघा भाजून छानपैकी भाजलेलं आहे. हे बघा, आता मी त्याच्यात 1 चमचा मसाला टाकणार आहे. मग मसाला खोबऱ्याला पण छान लागतो ना, त्यामुळे पण चव वाढते. हे बघा असं टाकायचं. हळद टाकली. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि मग वाटण लावून हे वाटायचं आणि मग आमटीला फोडणी दिल्यानंतर चांगलं शिजलं आमटी काही नंतर हे वाटण लावायचं. ओके, मी आता हे बाजूला करून घेते. आता कढई चांगली तापलेली आहे. आता याच्यात हे तेल घातलंय. बघा छानपैकी तेल. हे तेल आता चांगलं तापलेलं आहे. त्याला मी आता ही तेजपत्त्याची ताजी पानं टाकते. ताज्या पानामुळे चांगला स्वाद येतो. हे बघा, चांगली तोडून टाकते. छान तेलमध्ये चांगलं तेल तापलेलं होतं. आता हा कढीपत्ता पण चांगला असा तोडून टाकला की चांगला. आता ही दालचिनी टाकते, ही लवंग आणि हे काळं मिरी. जास्त नाही टाकत, 7-8च टाकते मी काळं मिरी. आता याच्यात मी कांदा टाकणार भाजायला. छान कांदा परतून घ्यायचा. आता हा कांदा पण लाल होत आलाय. हा कांदा पण छान होत आलाय.
दोन चमचे मसाला टाकलेला आहे. हा पण आता मसाला छानपैकी होत आलाय. आता याच्यात मी अंडी टाकणार आहे आणि ती चांगली परतून घेणार आहे. हे बघा, हे अंडी आता ह्याच्यात सोडायची. छान परतून घ्यायचे. थोडा वेळ त्याला वाटण लावायचं. हे अशी छानपैकी परतून घ्यायची. त्याला पण चांगला मसाला व्यवस्थित लावून आला बघा. आता हे मी थोडा वेळ बंद करते, वाटण करून घेते. आता हे मी ठेवलेलं होतं ना आणि वाटण माझं करायचं होतं. आता ते मी वाटण करून घेतलं. परत मी गॅस पेटवते. त्याच्यात आता मी ते केलेलं वाटण टाकणार आहे. हे वाटण आता वरून ओतायचं असं. आणि त्याच्यात ही अंडी छान परतून घ्यायची बघा. येणार तरी नंतर आता हे सुद्धा उकळल्यावर तेलाची तरी पण येणार आहे. हे अजून पाणी ओतते. हे बघा, आता ही चांगली आमटी उकळून आली. नंतर मी त्याच्यात आता ही मसाले टाकणार आहे. मालवणी मसाला टाकून झालाय. कोकणी स्वाद चांगला यायला पाहिजे म्हणून आम्ही ते आता मसाला, धनापूड, जिरापूड आणि हा खमंग गरम मसाला, काळा मसाला म्हणजे गरम मसाला 1 चमचा टाकणार आहे. हा खमंग असतो मसाला. एवढं स्वादिष्ट सगळं टाकल्यावर छानच होत आहे. कोकणी स्वाद मस्त त्याला सुटतो. करताना त्याचा स्वाद चांगला वास येतो खावायला. असं घालून घेतलं सगळं टाकून. आता ही आमटी मी उकळल्यावर उतरणार. हे बघा, आता चांगलं उकळत आलंय. हे उकळलं. त्याला चवीपुरतं मीठ टाकते. हे बघा छानपैकी होत आलंय. आता छानपैकी झालेलं आहे बघा. छान उकळलेलं आहे. अंडी उकडलेली होती ना, त्यामुळे पटकन खोबरं चांगलं शिजून आलंय. अंडी चांगली झालेलीच होती आधी शिजलेली. त्याच्यामुळे ती चांगली शिजली आणि हा खोबरं पण छान शिजून आलं. हे बघा, मला छान आता हे पण तरी पण सुटणार. पण उकडताना तरी दिसणार नाही ना. आता ठेवल्यावर त्याला तरी. फक्त कोथिंबीर मी आणलेली नाही, त्यामुळे कोथिंबीर त्यात नाही आणलेली. हे झालेलं आहे. आता हे बघा, आता कशी छानपैकी तरी आलेली आहे. वास पण छान येतोय. मालवणी पद्धतीत व्यवस्थित बनवलेली आहे. मालवणी पद्धतीने केलेली अंड्याची आमटी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.